मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी। मी आहे ते रेणापूर तालुक्यातला हे पळशी विभाग आहे। हा तुम्हाला टेंट आणि गर्दी जर दिसत असेल तर इकडे तिकडे तुम्ही जरा दाखव जरा अलीकडे पलीकडे। नेमकी गर्दी जी आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान म्हणजे समाधान शिबिर असं याचं ठिकाणी केलेलं आहे। याचा शासनाने मोठा बोजवारा किंवा गाजावाजा केला होता, तशी जाहिरात देखील शासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळाली। मी ह्या पळशी विभागामध्ये पळशी मंडळ आहे आणि पळशी मंडळामध्ये जवळपास 10 ते 15 गावाचं एकत्रित करून हे समाधान शिबिर राबवलं जातं आहे। माझ्या पाठीमागं बघत असाल तर हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत हे भूमी अभिलेख सह निबंधक कार्यालयाचे हे सगळे लोक इथं बसलेले दिसत आहेत। पलीकडे ते पशुसंवर्धन विभागवाले दिसत आहेत, त्याच्या पलीकडे जाणार आहे मी, पण थोडा वेळ आहे। आता तुम्हाला हे मी बातमी करण्याचं काय विषय आहे, अभियान चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। इथं त्या संबंधित गावातल्या लोकांना सुविधाही मिळतात, त्याही चांगल्या आहेत। शासनाचा स्तुत्य कार्यक्रम आहे, पण या शासनाच्या स्तुत्य कार्यक्रमामध्ये जे इथले जे लोक असतात, जे की त्याला काय म्हणतात की अधिकारी असतात, त्यांना मात्र ह्या मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाचा किंवा त्या संबंधित विभागाच्या आदेशाचा जणू काय विसर पडला की काय, अशी एक परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पळशी बघितलं तर पळशीच्या या इकडे एरियामध्ये अनेक जे आहेत ते पोलीस संदर्भामध्ये तक्रारी असतात आणि या पोलीस संदर्भातल्या तक्रारीतल्या इथले त्यांचे घराणे ऐकण्यासाठी किंवा काही प्रकरण ऐकण्यासाठी तुम्हालाही पोलीस विभाग दिसतोय। सेवा क्रमांक कक्ष 11 आणि आत्ता वाजलेत बघा माझ्या मते 12:42 झालेत। कार्यक्रम सुरू होऊन जवळपास 10:30चा यांचा टायमिंग आहे आणि 10:30च्या टायमिंगसुद्धा हे लोक इथं कोणी दिसत नाहीत। मी इकडे यांना शोधतोय मगा झालं, पण हे सगळ्यात 2 खुर्च्या रिकाम्या आहेत। इथलं एकही पोलीस कर्मचारी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत नाही। याचा अर्थ असा होतोय का इथं पोलीस कर्मचारी नाहीत, याचा अर्थ कुठं तंट्याचा इथे विषय नाही का, इथं एखादीही केस या इकडल्या विभागामध्ये दाखल झाली नाही का, किंवा इथले जे कोण PI आहे तिथले कोण जे अधिकारी आहेत त्यांना वाटलं नाही का या आपल्या कॅबिनला येऊन बसावं आणि इथल्या लोकांच्या तक्रारीचं निवारण करावं। माझ्या मते कदाचित या लोकांना कदाचित विसरच पडला असावा आणि त्यांनाही वाटलं असेल की बाबा ह्या पळशी विभागामध्ये कुठलीच तक्रार नाही, म्हणून त्यांनी सरळ सरळ ह्या कार्यक्रमाला दांडी मारलेली पाहायला मिळते आहे। बघूयात आज जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत, पालकमंत्री या महाराज जे समाधान शिबिर आहे त्याबद्दल बोलतीलच। आपण त्यांच्याकडनं पण त्यांची भेट झाल्यावर त्या संदर्भामध्ये विचारणार आहोत आणि संबंधित डिपार्टमेंटला काय शास्ती करणार आहेत त्याबद्दलही आपण त्यांच्याकडनं। तुम्ही हे तुमचा स्टॉल किती वाजता आले बाबा तुम्ही? 9:45 वाजता आलो आम्ही। 9:45 वाजता आले का? 9:45 वाजता आमचं भूमी अभिलेखचं हे ऑफिस आहे, शेतीबद्दल तक्रारी, अजून इथं सिटी सर्व्हेचे संघाबद्दल। तुम्हाला हे कसं मिळाली माहिती तुम्हाला इथं हजर राहण्यासाठी? आम्ही ह्याच्या पहिलं पानगावच्या शिबिरमध्ये हजर होतो, आता ह्याच्यानंतर 8 तारखेला रेणापूरमध्ये पण आहे, 8 मेला। या आधारे ती पानगावला ही पोलीस आली होती आमच्या बाजूला, पण आता कसं काय नाही की आता नाहीत ना नाही, पानगावला होते 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 तिथं होते तक्रारी असतील इथं तक्रारी नसतील होते पानगावला। पण तुम्हाला काय शासनानं परिपत्रक वगैरे दिलं असेल की हजर राहावा वगैरे म्हणून? हां, बोलू शकतो ना, काही अडचण नाही बोलायला। ओ कर्मचारी आहेत तुम्ही, तुम्हाला शासनानं काही अधिकृत पत्र वगैरे दिलं होतं हजर राहण्यासाठी? शासन निर्णय आहे। शासन निर्णय काय होतं म्हणजे त्याच्यामध्ये की महाराजस्व अभियान समाधान शिबिरामध्ये तुम्ही दाखल व्हा म्हणून? हा, हजर राहा म्हणून हजर राहा आहे असं आणि प्रत्येक विभागाला माननीय जिल्हाधिकारी यांचं सुद्धा पत्र आहे तसं। पत्र आहे। हा एक विभाग झाला। आता यातला गैरहजर असलेला दुसरा विभाग, आता हे हजर आहेत पशुसंवर्धनवाले। सर तुम्हाला कसं ह्याची माहिती मिळाली की तुम्ही या शिबिरामध्ये येऊन हे तुमची सेवा देणार आहेत? नाही, तहसील ऑफिसमधून आम्हाला फोन असतो आणि पत्रसुद्धा असतं, त्यामुळे आम्ही वेळेला येऊन हजर राहतो। किती वाजता आले तुम्ही? आम्ही सकाळी 8 वाजता। सकाळी 8 वाजता आले। सकाळी 8 वाजल्यापासून तुमचं हे आता काय आहे ते लोकांच्या तक्रारी असतील, लोकांच्या अडचणी असतील ते सोडवण्याचा दवाखान्याच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील पशूंच्या संदर्भात, त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। नक्कीच आपण ह्यांचं काय घेतोय, हे लोक हजर आहेत म्हणून चांगलं आहे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे। आता हे बघा, हे सार्वजनिक विभाग आहे, काय सार्वजनिक बांधकाम विभाग, हे लोक कुठं आहेत? हे लोक का सुट्टीवर आहेत काय? का सार्वजनिक बांधकाम विभागाला कुठली अडचणच नाही, सगळं अलबेल सुरू आहे का? अशीच परिस्थिती एकंदरीत ह्या सगळ्या अभियानातून आपल्याला पाहायला मिळते। कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचा आनंद म्हणण्यापेक्षा सेवा घेतल्या पाहिजेत। अनेक लोक तुम्हाला या ठिकाणी हे सेवा देताना पण पाहायला मिळतील, पण आणि काय घ्यायला होतं आम्ही, पण आता विषय काय की महत्त्वाचा विषय की ह्या 2 लोकांवरती कारवाई काय होणार? एक कोणता? वन विभागाचा। हां, पलीकडे राहिला ना वन विभागावाला, हे दाखव वन विभागावाला, म्हणजे वन विभागाची पण हजेरी आहेच आज।
हे बघा वन विभाग, हे वन विभागाचे पण लोक गायब आहेत. आता वन विभागाचं मी आत्ताच एक काही मिनिटापूर्वी एक बातमी टाकली आहे. तालुक्यात भरमसाठ वृक्षतोड सुरू आहे, बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. आणि हे असताना अशा पद्धतीनं वन विभागवाले देखील गैरहजर आहेत. आता काय पॅनल्टी लावेल? तुम्ही आहेत का वन विभागाचे? पुणे विभागाचे आहेत तुम्ही? रजिस्ट्री ऑफिस. रजिस्ट्री कुठं आहे तुमचं ते पलीकडे टेंट आहे का? हे लोक नाहीत, तुम्ही रजिस्ट्रीवाले आहेत का? हां आमच्या कुणबीचे प्रमाणपत्र SDO 2 वेळेस परत केले. हां, मग SDOला काय बोलले नाहीत का मग? हां, काय म्हणले मग? SDO ने काय केले, ह्याच्या ही करा म्हणले, तुम्ही चौकशी अहवाल आणा म्हणले, तलाठी मंडळ अधिकारी. ही चौकशी अहवाल आणून सुद्धा परत ऑनलाईन केलं. परत त्यांनी ऑनलाईनची सुद्धा कॉपी डिलीट मारली, ती परत पाठवली. आज त्यांनी असतील म्हणून तर आलतो, SDO साहेब नाही तिथं. नाही तर मग असेच नाही, 10 काहीतरी 5-25 आवर्स आहेत आमची. बरं, मी थोडं तहसीलदारांची घेतो जरा. तहसीलदार साहेबाला बोललो पण ते टाळलं मला ह्याच्या विषयावर. मी वन विभागाचं दुसरं आहे का? अरे हो, हां ते म्हणलं ते लावतो आधी, तहसीलदारांना घेतो की तहसीलदारांचं घे, चालूच राहू दे. साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. नमस्कार. छान कार्यक्रम घेत आहे, अतिशय उत्कृष्ट आहे, चालू आहे. आता हे सगळं आम्ही बघितले, स्टॉल पाहिले, याच्यामध्ये 3-4 विभागाचे लोकच गैरहजर आहेत. काय आता आम्ही त्यांना पत्र दिलेले आहेत आणि स्वतः आमचे सोनकांबळे नायब तहसीलदार त्यांना पण सांगितलं सगळ्यांना फोन करून सांगा की असं असं पळशीला आपलं छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान शिबिर आहे. तर त्यांना पत्र दिलेत, फोन केलेत, ते आले नाहीत. त्याला तर काय एवढा शासनाचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना किंवा संबंधित डिपार्टमेंटचे आदेश असताना चक आदेशाच्या केराची टोपली दाखवली का मग त्या विभागाने? मला पोलीसवाले एकही कंप्लेंट नाही का इथं? मग पोलीस विभागाचे लोक नाहीत? सॉरी नाही, आता कुठलीही कंप्लेंट पोलीस विभागाशी आलेली नाही. पण आम्ही सर्व विभाग इथं आम्ही इथं ठेवत असतो, अटेंड करा. वन विभागवाले मागच्या पानगावच्या याला होते, आता आजच्या याला दिसत नाही. सार्वजनिक बांधकामवाले नाही. सार्वजनिक बांधकामचे एवढं काय ते विषय नसतो, म्हणजे त्यांचे प्रश्न काय नसतात. पण आम्ही तरी पण सर्वांना सांगितलं की सर्व विभाग, तालुकास्तरीय सर्व विभागांना आम्ही इथं सर्व स्टॉल लावलेले आहेत, ते बॅनर पण लावलेले आहेत. त्यांची जबाबदारी आता की त्यांनी येऊन तिथं थांबलं. तुमच्या लेवलला काय कारण दाखवा, नोटीस वगैरे काढणार त्या लोकांना? आता काढू आम्ही सांगू त्यांना. एवढे शासनाचे आदेश पुढचं याच्या मागच्या अभियानाला ते होते, या अभियानात दिसत नाही आहेत. काय कारण असतील माहीत नाही, विचारून घेतो मी. दुसरा विषय, पुढचं रेणापूरचं जे आहे 8 मेला, त्या पण मोठं घेणार आहोत. तर त्यावेळेला सगळे उपस्थित राहतील याची आम्ही काळजी घेतोय. महिला व बालकल्याण हां, CDPOचा तिथं सगळे ते खायचंच लावलंय. नाही, त्यांचे हे पण आहेत ना, चला ना तो खायचंच ते सगळे नाही नाही, तिथं त्यांनी ते त्यांचं जे स्तन्यदा माता असतात किंवा गरोदर माता असतात, तर त्यांच्यासाठी पोषक आहार किंवा ते लहान बाळासाठी जे किट असते की नाही, तर ते सर्व किट वगैरे वाटप तिथं असते ना, तुम्ही बघा तिथं असेल का? हां, आम्हाला तिथं नाही, आम्ही महिला बचत गटाच्या अंतर्गत तिथं पूर्ण खाद्य स्टॉल पण आहे. लोकांना काही जर नवीन कुठल्या गोष्टी घ्यायच्या असल्या किंवा शिकायच्या असल्या तर, कारण महिला बचत गट हा सुद्धा महिलांसाठी सक्षम करण्यासाठी आहे, तर ते पण आहे. आणि बाकीचं मग मी सांगितल्याप्रमाणे स्तन्यदा माता आणि गरोदर मातांसाठी पण आहे. अधिकाऱ्यांना शास्ती व्हायला पाहिजे. येस, आम्ही आमच्या स्तरावर जरा त्यांना कळवतो, पत्र देतो. नक्कीच. मी बघितलं तर आज पालकमंत्री लातूरला आहेत आणि पालकमंत्र्यांची लवकरच पत्रकार परिषद होईल आणि त्या संदर्भातला हा सगळा व्हिडिओ, हा प्रकार महाराजस्व अभियानातला मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. महिला व बालविकासचं मला एकदा बघायचं आहे. काय घेतलं तुम्ही? काय गोळ्या घेतलात का? गोळ्या घेतल्या जनावरांसाठी म्हणजे कॅल्शियमच्या. हो, त्याच्यामुळे सुविधा झाली गावापर्यंत आल्यामुळे? हो, सुविधा झाली, चांगली झाली. चांगला कार्यक्रम झाला. सर्व सुविधा भेटल्या इथं जागेवर. प्रमाणपत्र बी देण्यात आलं तहसीलदार साहेबांना. आम्ही अर्ज केलेला होता. कशाचं? उत्पन्नाचं का? हां, उत्पन्नाचं 1 वर्षाचं घेतलं होतं. भेटलं. होत अजून पुढे काय लोक आहेत, चांगलं बी दाखवलं पाहिजे, त्याचबरोबर जे चुकलेत त्या लोकांचं पण, चुकलेलं पण लोकांचं दाखवलं पाहिजे. महिला बालकल्याण तुम्ही महिला बालकल्याणचे आहेत का? हे काय आहे? पंधरवाडा चालू आहे सध्या अंगणवाडीमध्ये, आणि त्याच्यामुळे असे आम्ही पदार्थ करून महिलांना माहिती देतो. आणि तसंच आपल्या ICDS एकात्मिक बालविकास सेवा योजना तर्फे विविध आम्ही उपक्रम घेतो. त्याच्यामध्ये मातेचं ओटी भरण, त्याचं पण आम्ही केलेली तयारी. त्यांना बेबी केअर किट देतो आणि त्यांना आहार घ्या वरती घ्या. एकच आणले किट? दाखवण्यासाठी एक घेतले. एक दाखवण्यासाठी फक्त. ते अंगणवाडीत भरपूर देतात आम्ही, जेवढे आहेत तेवढे सगळ्यांना पहिल्या वेळेस. नाही, चांगलं काम दाखवलं पाहिजे, पण त्या चांगलं काम पण दाखवा. तुमच्या शेजारीचे काही लोक गैरहजर आहेत, मग आम्ही रेच नाही या लोकांना. हे काय असतात हे सगळे थाळी पीठ काय वगैरे?
तुम्ही आहेत का मावशी सांगा ना. हां, काय काय असतंय पोषण पंधरवडा अभियान सुरू आहे सध्या. त्याच्यामुळे जे बाळाला पोषण, जे गरोदर मातेला, स्तनदा मातेला जे पोषण आहे ते आम्ही सगळं बनवलेलं आहे. हां. आता काय म्हणजे अडचणी काय घेऊन येतात तुमच्याकडे? आता हे लोक आहेत ना ते सगळे अडचणीचं काय आमच्याकडे लाडकी बहिणीचं योजना आहे त्याच्यासाठी आता ती लाडकी बहिणीचे बंद झाली किती लेक आता लाडकी. फॉर्म भरायचे नाही, नाही, लेक लेक लाडकी लाडकी लेक लाडकी योजना चालू आहे. लेक लाडकीचं हां, ते- चालू आमच्याकडे आहे की मातृवंदन म्हणून. हो, मातृवंदनचं आम्ही गरोदर माता जी आहे, पहिल्या खेपेची जर गरोदर माता असेल तिला 100% आम्ही लाभ देतो. दुसऱ्या वेळेस जर मुलगी झाली तर तिला आम्ही 100% लाभ देतो. 100%. तालुक्यात किती झाले हे समाधान शिबिर? चौथं शिबिर आहे. चौथं शिबिर हो, आहे. पहिला म्हणजे पहिला टप्पा आणि चौथं शिबिर. सगळ्यात शिबिरामध्ये तुम्ही उपस्थित आम्ही आमचा होता? सहभाग आहे. पूर्ण ICDSचा सहभाग आहे. तुम्ही अधिकारी आहेत का? काय आता लोक अडचणी घेऊन येत आहेत? नाही जे काही आता लाडक्या महिला बहीण म्हणलं की फार अडचण असते. लाडकी नाही बहिणी. सहकार्य नाही सहकार्य आहे सगळ्यांचं. जे काही KYC आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे जे अडकलेले असतील ना त्याचे ऑफिसमध्ये बऱ्यापैकी महिला येतात. तर त्यांचं जे काही समाधान म्हणजे ज्यांचं फॉर्म भरण्यात चुका झाल्यात ना त्यांना दुरुस्तीसाठी आपण 1 महिना संधी दिली होती. तर ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत 30 एप्रिलपर्यंत आहे. मग ते ऑफिसला जे असेल ते दुरुस्त करून घेतो. पण आणि ज्यांचं जर आम्हाला थोडं आणखी वाटलं जरा ते लाडक्या बहिणीचं लावलं असतं तर बरं झालं असतं. जरा इथंच दुरुस्त करून दिलं असतं का? म्हणजे ते आणखी सोपं त्या लाडक्या बहिणी तिकडे यायची गरज लागली नसते ना. ओके नाही इथे पण करू आपण. जे कोणी लाभार्थी असतील त्यांना आता इथं म्हणजे सॉल्व्ह करू काही. कारण लाडकी बहीण फार आता प्रसिद्ध हो, हो, झालेली हो, आहे, त्याच्यामुळे म्हणलं की ह्याच्यापेक्षा लाडकी बहीण त्यासोबतच लेक लाडकी योजना आहे त्याचे पण फॉर्म घेतो. आणि मातृवंदना हां ज्या गरोदर माता आहेत त्यांना 5,000 रुपये आपण 2 हप्त्यांमध्ये प्रोव्हाइड करतो. आणि दुसरी मुलगी असेल तर त्याला 6,000 रुपये आपण प्रोव्हाइड करतो. तुमचं छान कौतुक आहे. सगळे हे सगळे लोक घेऊन तुम्ही तुमच्या स्टॉलला उभा टाकलात ते बघूयात. अजून आता या सगळ्या गोष्टीवरती काय नेमकं निर्णय घेणार शासन किंवा या सगळ्या गैरहजर लोकांवरती नेमकं काय शास्ती लावणार हे पाहणं तेवढं गरजेचं आहे. मी होतो पळशी या ठिकाणी. रेणापूर तालुक्यातली पळशी आहे. समाधान शिबिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज असो अभिमान म्हणून हे राबवलं जातं आहे. पण या अभियानाला जे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली वन विभाग असेल, पोलीस विभाग असेल आणि त्याचबरोबर तिकडलं जे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्यांची हाजरी म्हणजे गैरहजेरी मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. यावरती जिल्हाधिकारी काय निर्णय घेतील किंवा इथले तहसीलदार जे कोणी इथं आयोजक आहेत ते काय निर्णय घेतील हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. माझ्या सहकारी हर्षद शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, रेणापूर, पळशी.